धम्मो तिलोका रतने परमो रसानं धम्मं महद्घरतनो रतनेषु लोके धम्मं हवेति भवदुःखं विनाशहेतु धम्मं समाचरत सदा जागरिकानुयुक्ता संपूर्ण मानवजातीचे शास्ता, संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा, करुणेचा, मैत्रीचा, समतेचा, शांततेचा ज्यांनी मार्ग दाखविला असे सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. देव आणि मनुष्यांचे शास्ता गुरु महाकारुणिक भगवान सम्यक्सम बुद्ध, भगवान सम्यक्सम बुद्धांना त्रिवार अभिवादन. भगवान तथागत सम्यक्सम बुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला आणि सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाच्या लोकांना धारण करण्यायोग्य असलेला, धारण करून आचरण करून योग्य असा फल प्राप्त करून देणारा भगवान तथागत सम्यक्सम बुद्धाने स्वचिंतनातून उपदेशित केलेला भगवान तथागताचा सद्धम्म, भगवंताच्या सद्धम्माला त्रिवार अभिवादन. भगवान तथागत सम्यक्सम बुद्धांनी बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी ज्या भिक्खू संघाची स्थापना केली, जो भिक्खू संघ सुपटीपन्नो आहे, उजूपटीपन्नो आहे, जो आहुन्नेयो पाहुन्नेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकस्साती, जो आदर सत्कार करण्यायोग्य आहे असा भगवान तथागताचा आर्य श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ, अशा भगवंताच्या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. आजच्या या प्रसंगी या परिवारामध्ये, या परिवाराने पूजनीय भिक्खू संघाला त्यांच्या या राहत्या घरी, निवासस्थानी आमंत्रित केलेला आहे. त्याचे कारण असे की वर्षावास कालावधीमध्ये या कुटुंबाने शील पालन केलं, अष्टशील उपोषित पालन केलं आणि शील पालन करून जीवनामध्ये महंत पुण्यकर्म संपादन केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली की आम्ही पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करावं, त्यांना भोजनदान द्यावं, त्यांना चिवरदान द्यावं, त्यांना परिष्कार दान द्यावं. आणि ज्या भिक्खू संघाला त्यांनी निमंत्रित केलं, आजच्या या पूजनीय भिक्खू संघामध्ये उपस्थित असलेले आमचे आदरणीय पूज्य भदंत धम्मबोधीजी थेरो, ज्यांना आपण सर्वच ओळखतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे प्रवचन अनेक उपासक उपासिका जशी संधी प्राप्त होईल तशी ते घरामध्ये यूट्यूब चॅनलच्या द्वारे ते ऐकत असतात. अशा प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूज्य भदंत धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भंतीजींना त्रिवार अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित माझे मित्र धम्मबंधू पूज्य भदंत पूज्य भिक्खू प्रज्ञावंतजी आणि
आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, सर्वप्रथम आपण धम्म श्रवण करीत आहात याची कल्पना आपल्याला असली पाहिजे. भगवान तथागतांनी भिक्खूंना एक उपदेश केला आणि त्या उपदेशामध्ये भगवान तथागतांनी शिकवलेलं आहे की कोणत्या लोकांना धम्मोपदेश करावा. ज्या लोकांच्या हातामध्ये मोठा दंडुका आहे त्यांना उपदेश करू नका. ज्या लोकांच्या डोक्यावरती छत्री आहे त्यांना उपदेश करू नका. जी लोक उंच आसनावरती बसलेली आहे आणि भिक्खू खालच्या आसनावरती बसून आहे अशा लोकांना उपदेश करू नका. जी लोक रस्त्याने चालत आहेत आणि चालता चालता म्हणत की भंतीजी आम्हाला प्रवचन सांगा, अशा लोकांना उपदेश करू नका. जे लोक योग्य आसनामध्ये बसलेले आहेत, धम्म श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत, हात जोडून बसलेले आहेत, आणि मग ज्या लोकांना धम्म ऐकून तो आचरणात आणायचा आहे अशा लोकांना ओळखूनच धम्म उपदेश करा, असं भगवान तथागतांनी सांगितलं. मग बघा, तेव्हा आपण जर धम्म प्रवचन सुरू असताना आपापसामध्ये जर बोलत असलो तर मग कधी कधी आम्हाला असं वाटते की तुम्हाला धम्म प्रवचन ऐकण्याची आवश्यकता नाही, किंवा आपापसामध्ये आपण फोनवर बोलत असलो किंवा आपण आपापसामध्ये चर्चा करत असलो, आपण इथे बसून आपलं मन इकडे तिकडे भटकत असलं तर मग कधी कधी असं वाटतं की आपल्याला धम्म श्रवण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण सर्वांनी 3 वेळेस एकदा साधुकार द्या, म्हणजे आम्हाला कळेल की आपल्याला धम्म उपदेश ऐकायचा आहे की नाही. भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी 45 वर्ष लोकहिताचा, लोकसुखाचा, लोककल्याणाचा मार्ग शिकवला. आणि तो मार्ग शिकवत असताना भगवान तथागतांनी भिक्खू संघाला एक अनमोल संदेश दिला. कोणता संदेश दिला? चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं धम्मं आदि कल्याणं मज्ज कल्याणं परियोसानं कल्याणं. की भिक्खूंनो, तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तुम्ही लोकांवरती अनुकंपा करा आणि त्यांना अशा धम्माचा उपदेश करा की जो धम्म सुरुवातीला कल्याणकारक आहे. सुरुवातीला तुम्ही ऐकला तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रसन्न वाटतं, तुम्ही मध्य त्याचा ऐकला तरी तुम्हाला कल्याणकारकच वाटतं, आणि शेवट जरी तुम्ही धम्म ऐकला तरी तुम्हाला कल्याणकारक असं वाटतं. तोच धम्म तुम्ही शिकवा. अनेक पंथामध्ये, संप्रदायामध्ये सुरुवातीला कल्याणकारक वाटणाऱ्या गोष्टी असतात, पण त्याचा मध्य कल्याणकारक नसतो, त्याचा अंत कल्याणकारक नसतो. म्हणजे जसं आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर कोंबडं बकरं कापल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा ही तुमच्या सायकोलॉजिकल विचाराने ती कदाचित पूर्ण देखील होईल. ती एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ती गोष्ट तुमची पूर्ण देखील होईल, पण त्याच्यापासून तुम्हाला सुख लाभणार नाही. ते तुमचं अकुशल कर्म होईल, आणि म्हणून अशा गोष्टी करण्यामध्ये सुख नाही. भगवान तथागत सम्यक संबुद्धाने शिकवलं की सुरुवातीला कल्याणकारक, मध्य कल्याणकारक आणि अंत कल्याणकारक असा जो उपदेश आहे त्याला धम्म असं म्हटलं गेलं. आणि म्हणून अशा धम्माचा उपदेश करण्यासाठी भगवान तथागतांनी भिक्खू संघाला उपदेश केलेला आहे की तुम्ही अशा धम्माचा उपदेश करा की जो धम्म सुरुवातीला कल्याणकारक आहे, ज्याचा मध्य कल्याणकारक आहे आणि ज्याचा अंत तो देखील कल्याणकारक आहे. मग आपल्या मनामध्ये जेव्हा आपण धम्म श्रवण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न झाली पाहिजे. आपल्याला
आळस नाही आला पाहिजे. आपल्याला जर आळस आला तर मग कदाचित आपल्याला धम्म हा समजत नाही. धम्म समजून घेण्याच्या 3 पद्धती आहे बघा. आपण योग्यपणे धम्म ऐकला पाहिजे, योग्यपणे समजून घेतला पाहिजे आणि समजून घेऊन तो आचरणात आणला पाहिजे, तेव्हा तुम्हाला लाभ होईल. तुम्ही जर वर जर केला, फक्त जर तुम्ही दान केलं, शील पालन केलं नाही, बरं दान केलं, शील पालन केलं आणि समाधीचा अभ्यास केला नाही, तरी देखील आपल्याला त्याचा लाभ होत नाही. आणि म्हणून आपण जे काही करतो, जे काही कुशल कर्म करतो, ते सगळे कुशल कर्म आपण कशासाठी करतो? याचं सर्वसामान्य उत्तर असं आहे की सुखासाठी, आहे का नाही? आपल्याला सुख प्राप्त व्हायला पाहिजे. सुख कशासाठी प्राप्त व्हायला पाहिजे? फक्त सुखच पाहिजे, बाकी काही नाही. आम्हाला सुख प्राप्त व्हायला पाहिजे. कशासाठी काय त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आम्हाला सुख प्राप्त व्हायला पाहिजे. भगवान तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की आपण जीवन जगण्याचा आपला एकच उद्देश असला पाहिजे. म्हणजे कोणाचाही, तुमचा सुद्धा आणि आमचा सुद्धा एकच उद्देश हा मनुष्याचा जीवन जगण्याचा असतो. या तर छोट्या मोठ्या गोष्टी आहे. थोडंसं सुख प्राप्त होणं, मग ते सुख आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळत असतं. सोनं नाणं घेतलं तर सुख प्राप्त होतं, घर बांधल्यावरती सुख प्राप्त होतं, गाडी घोडी घेतल्यावरती सुख प्राप्त होतं. परंतु भगवान तथागतांनी म्हटलं, हे सगळं भौतिक सुख आहे. हे सगळं मिळाल्यानंतरही परमोच्च सुखाचा आनंद घेतला पाहिजे. आणि त्या परमोच्च सुखासाठी आपलं हे सगळं खटाटोप चाललेलं असतो. मग जे काही आपल्याला पुण्य करायचं आहे, दान करायचं आहे, याचा शेवटचा उद्देश एकच आहे की आपल्याला परमोच्च सुख प्राप्त करायचं. मग ते परमोच्च सुख कोणतं? त्याला भगवान तथागतांनी निब्बाण सुख म्हटलेलं आहे बघा, आहे का नाही? निब्बाण कोणाकोणाला माहित आहे? निर्वाण रथ तुमच्या इकडे आहे का? एखाद्या आपल्याला जी म्हणजे शेवटच्या क्षणी जी गाडी घेऊन जाते स्मशानभूमीपर्यंत, त्या गाडीला लोकांनी निर्वाण रथ नाव दिला. पण तसं त्या रथाला नाव दिल्याने तो काय निर्वाण रथ खऱ्या अर्थाने होत नाही, किंवा त्या गाडीत नेल्याने त्या सदर माणसाला निर्वाण प्राप्त होतं असं देखील होत नाही. भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलं की आपल्याला जीवन जगत असताना आपल्याला परम सुख प्राप्त करणं गरजेचं आहे. मग आपण कुठलं कुशल कर्म करत असो, दान कर्म करत असो, या सगळ्यांचा उद्देश एकच असला पाहिजे, शेवटचं ध्येय एकच असलं पाहिजे. ते म्हणजे काय? निब्बाण प्राप्त करणे. सगळ्यात मोठा लाभ भगवान बुद्धांनी सांगितला, तो लाभ कोणता? आता आपल्याकडं सगळं आहे, चांगलं मोठं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, सोनं नाणं आहे, पण आपण खूप आजारी आहे. आपल्याला अनेक रोग आहे, आपल्याला अनेक आजार आहे. आपण एकाच ठिकाणी बसून आहे, आपल्याला उठता येत नाही, बसता येत नाही, काहीच करता येत नाही. मला सांगा, मोठं घर असून, गाडी बंगला असून, सगळं काही असून आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही, त्या गोष्टी आपल्या काही कामाच्या आहेत का? नाही. आपल्याला सगळं काही आपल्याकडे आहे, धनसंपत्ती आहे, पण त्याचा आपल्याला लाभच घेता येत नाही. म्हणून भगवान तथागतांनी सांगितलं, सगळ्यात मोठा लाभ कोणता आहे? आरोग्य परमा लाभा. निरोगी राहणे, आरोग्य प्राप्त होणे, हा सगळ्यात मोठा लाभ आहे. जेव्हा व्यक्ती आजारी असतो, आजारी व्यक्तीला भगवान तथागतांनी उपदेश करायला नाही सांगितलं. भूक हा सुद्धा एक रोग आहे, आजार आहे. जेव्हा व्यक्तीला भूक लागलेली असते, 2 दिवस एका श्रद्धावान उपासकाला आपण जर उपाशी ठेवला आणि त्यांना जर उपदेश केला, ते किती श्रद्धावान असू दे, ते ऐकणारच नाही. त्यांना तो उपदेश तो ऐकावाच वाटणार नाही. ऐकला तरी त्यांना तो समजणार नाही, आणि समजला तरी आचरणात आणता येणार नाही. बघा बरं, म्हणजे काय?
ते सध्या रोगी आहेत, भूक नावाचा रोग जडलेला आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी म्हटलं आरोग्य परमा लाभा. जे व्यक्ती रोगी असतात, कानाने ज्यांना ऐकता येत नाही, त्यांना किती काही सांगितलं तर त्यांना समजणार आहे का? नाही समजणार. ज्या लोकांना म्हणजे अनेक प्रकारचे रोग असतात की त्यांना त्याच्याने ते कुशल कर्म करताच येणार नाही, म्हणून तो त्यांना काही लाभ नाही. म्हणून भगवान तथागतांनी म्हटलं हे सगळ्यात मोठा लाभ, घर असेल, सोनं असेल, धनसंपत्ती असेल, हा सगळ्यात मोठा लाभ नाही, तर आरोग्य सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी एका गाथेमध्ये म्हटलं आहे की आरोग्य परमा लाभा विश्वासा परमा याती. त्यानंतर परम मोठा नातेवाईक कोण आहे आपला? तुम्ही अमक्या टमक्याचं नाव सांगसान की ह्यो आहे, ते आहे, ते आहे आमचे नातेवाईक, खूप विश्वासाचे, खूप. पण तसं नाही. भगवान तथागतांनी म्हटलं आपण जो आपल्या रक्ता नात्यातला सुद्धा नसतो त्याच्यावरती, किंवा जो कोणी असेल त्यांच्यावरती जेव्हा आपण त्यांचा विश्वास संपादन करतो, तर विश्वास परम मोठा नातेवाईक आहे. विश्वास नावाचा कोणी पोरगा नाही, माणूस नाही, तर आपण एकमेकांवरती जो विश्वास संपादन करतो तो आपला परम मोठा नातेवाईक आहे, असं भगवान तथागतांनी म्हटलं. आणि मग सगळ्यात मोठं धन, सगळ्यात मोठं धन कोणतं आहे सांगा बरं? हे काय गळ्यामध्ये मस्त सोनं नाणं घालून बसले तरी तुमच्या लक्षात आहे ना, आहे का नाही? सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? डोरलं, मणी, कानातले. कोणतं आहे सगळ्यात मोठं धन? हार, गळ्यातला हार, पट्ट्या. सगळ्यात मोठं धन आहे का? सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? आता मला सांगा, जगामध्ये सगळ्यात मोठा धनवान व्यक्तीचा पहिला नंबर होता, ते आपल्या देशाचेच होते, गौतम अडाणी, आहे का नाही? त्यांचा पहिला नंबर होता, जगातले सगळ्यात धनवान व्यक्ती. पण आता त्यांचा नंबर खूप खाली आला. ते अजूनही धनवानच आहे. त्यांनी त्यांच्या 100, 200, 500, 1000 पिढ्या जरी त्यांनी काहीच नाही केला तरी ते लक्झरियस लाईफ जगू शकतात, एवढं धनसंपत्ती आहे. पण तरी सुद्धा ते काही सुखी असतील का असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, खूप सारा सोनं नाणं आहे, खूप मोठा बंगला आहे, ते लोक सुखी आहे का? तुम्ही सुखी आहे का? किती मोठं घर आहे तुमच्याकडे? तुम्ही सुखी केव्हा असाल? जेव्हा तुमच्याकडे धन असेल, जे भगवान बुद्धांनी सांगितलं. कोणतं धन? भगवान तथागतांनी म्हटलं संतुष्टी परम धन. संतुष्ट राहणे सगळ्यात मोठं धन आहे का नाही? आपण जर समाधानी राहिलं, सॅटिस्फाईड जर राहिलं, जीवनामध्ये संतुष्टपणा जर दाखवला की ठीक आहे, लग्नामध्ये आपण पंक्तीमध्ये बसलो आणि सगळ्यांना 2-2 गुलाबजामुन वाढले आणि आपल्याला एकच दिला किंवा दिलाच नाही, आणि आपलं जर सगळं चित्त तिकडच असलं, आपण जर समाधानी राहिलोच नाही, तर तुम्हाला दुःखच दुःख आहे. आणि जर तुम्ही समाधान मानलं की ठीक आहे, काय हरकत नाही, पुढच्या लग्नात एखाद्या दिवशी भेटल, तसं जर समाधानी मानलं तर सुखच सुख आहे तुमच्याकडे, नाही तर मग दुःखच दुःख आहे. त्यामुळे संतुष्टी परम धन, संतुष्ट राहणे सगळ्यात मोठं धन आहे, बाकी काहीच नाही. आपण समाधानी जेव्हा राहतो तेव्हा ते सगळ्यात मोठं धन आहे, असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग शेवटचा प्रश्न, सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे? सगळ्यात मोठं सुख पुन्हा सोनं नाणं नाही, गाडी बंगला नाही. आता हे आपण भरपूर आम्ही सुद्धा सांगतो, पण कधी कधी नाही लक्षात येत प्रत्येकाच्या. तर सगळ्यात मोठं सुख आहे भगवान तथागतांनी सांगितलेलं, ते म्हणजे निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. निर्वाण हे सगळ्यात मोठं सुख आहे. मग तुम्ही म्हणसाने कुठं भेटतो भंतीजी, आम्हाला द्या बरं एक एक आणून. कुठं कुठं आहे? तुमच्या विहाराकडे आहे का अजून कुठं आहे? तर बघा, निब्बाण परम सुख
हे विहारामधूनच वाटल्या जातं, परंतु ते आपल्याला प्राप्त करावं लागतं. ते काही असं रस्त्यावरती दुकानावरती भेटत नाही, ते आपल्या मनामध्ये असतं. आणि मनाला जेव्हा आपण सुसंस्कारित करतो, मनाला जेव्हा आपण संस्कार लावतो, शील पालन करण्याचे, समाधीचा अभ्यास करण्याचे, प्रज्ञा विकसित करण्याचे जेव्हा आपण मनाला संस्कार लावतो, तेव्हा आपल्याला हे निब्बाण सुख प्राप्त होतं. मग निब्बाण सुख म्हणजे काय? तर आपण भगवान तथागतांना अभिवादन करतो, आपण गाथा म्हणतो, अरहं सम्मा संबुद्धो, अरहंत सम्यक संबुद्ध, आहे का नाही? मग अरहंत कोणाला म्हणतात? ज्यांनी निब्बाण सुखाला प्राप्त केलं. निब्बाण, निर्वाण, ज्याला मराठीमध्ये निर अधिक वाण, दोन शब्द जर वेगवेगळे केले तर निर म्हणजे नष्ट होणे, खंडित होणे, नष्ट नाबूत होणे, आणि वाण म्हणजे काय? तर तृष्णा. आपल्या मनामध्ये सतत उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा आहेत, तुमच्या, आमच्या आणि या पृथ्वी तलावावरच्या प्रत्येक सजीवामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा आहे, त्या तृष्णा म्हणजे काय? की त्याच्यावरती विजय मिळवणे म्हणजे निब्बाण प्राप्त करणे. भगवान तथागतांची ही प्रतिमा सगळ्यांच्या घरी आहे का नाही? असा हात आहे ना भगवान तथागताचा. काय असा हात? तुम्ही खूप सुंदर दिसता, असं असं आहे का ते? त्याचा अर्थ काय होतो सांगा बरं आता पटकन. हे असं काय? जुन्या उपासिका कोण कोण आहे सांगा बरं पटपट. तर बघा, ही जी भगवान तथागताची ही मुद्रा आहे, त्याचा अर्थ शाब्दिक सरळ सरळ असा होतो की ह्या तीन प्रकारच्या तृष्णा आहे. आपण प्रत्येक कर्म करत असताना आपण मनामध्ये अनित्यतेचा भावच ठेवला पाहिजे, असं आपल्याला धम्म शिकवतो. तर ह्या तीन प्रकारच्या तृष्णा आहे आणि हे भवचक्र आहे. तीन प्रकारच्या तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा, या तीन प्रकारच्या तृष्णा आणि हे भवचक्र. तर भगवान तथागतांनी या मुद्रेमधून असा संदेश दिलेला आहे की ह्या तीनही प्रकारच्या तृष्णांवरती मी विजय मिळवला, आता माझ्यामध्ये ह्या तृष्णा उत्पन्न होणार नाही. हे भवचक्र आहे, याच्यातून मी आता पार झालो, असं भगवान तथागतांनी केव्हा म्हटलं? जेव्हा त्यांना बोधी वृक्षाखाली संबोधी प्राप्त झाली. सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला बोधी वृक्षाच्या खाली 7 ठिकाणी त्यांनी ध्यान चिंतन मनन केल्यानंतर त्यांना ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली, ती बोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी धरणीला स्पर्श केला, धरणी मातेला स्पर्श केलं, या पृथ्वीला, या भूमीला त्यांनी स्पर्श केलं, तिला साक्ष ठेवला आणि असं म्हटलं की अनेक जाती संसारा संधा विस अणिबिस गहंकार गवे संतो दुःखा जाती पुणंग पुणंग गहकारक दिठ्ठोसी पुण्य गेह नकाहसे सब्बा ते फासुका भग्गा गह कुटंग विसंखितं विसंखारगतं चित्तं तन्नाणं खयामज्ज गाते. हे भगवान तथागताचे पहिले वचन. बघा बरं, आता एवढं कधी पाठ करसान तुम्ही? आपल्या शास्त्राचे पहिले वचन आणि अंतिम वचन आपल्याला माहीत असायला हवे. तुम्ही जर बघा, इतर तुम्ही जे याच्यानुसार हे करतात, जसं मदरसामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या पंथामध्ये, त्यांच्या संप्रदायामध्ये हिंदू धर्मीय मुलांना बघा, लहान मुलांना संपूर्ण हरिपाठ त्यांना पाठांतर असतो, संपूर्ण हरिपाठ. पण आपल्या मुलांना जर म्हटलं बाबू पंचशील म्हणून दाखव, पंचशील येतं का? मुलांना जाऊ द्या, मोठ्या लोकांनाच येत नाही, आहे का नाही? पंचशील. तर हा फरक आहे. म्हणून आपण आपल्या शास्त्राचे पहिले वचन, महत्वाच्या गाथा, सुत्त आणि तथागतांचे अंतिम वचन हे आपल्याला माहीत असायला हवे, कारण त्याच्यातच मोठा अनमोल संदेश आहे.
भगवान तथागताचं पहिलं वचन आणि शेवटचं वचन याच्यामध्ये फार साम्य आणि भेद नाही. जे तथागतांनी सुरुवातीला सांगितलं ते त्यांचं अंतिम सुद्धा ते सत्यच असतं, त्याच्यामध्ये पुन्हा कधी बदल होत नाही. एखादी गोष्ट तथागतांनी सांगितली ती आजही तितकीच लागू होते. भगवंतांनी पंचशील शिकवलं, ते पंचशील तेव्हाही तितकंच महत्वाचं होतं, आजही तितकंच महत्वाचं आहे आणि भविष्यातही तितकंच महत्वाचं राहणार आहे. आणि म्हणून हे बुद्ध वचन हे सदा सर्वदा सर्व काळ हे काय असतं, हे श्रेष्ठ असतं आणि ते आपण शिकलं पाहिजे, मुखोद्गत केलं पाहिजे. मग जी पहिली गाथा भगवंतांनी उच्चारली, पहिले वचन उच्चारले, त्याचा अर्थ असा होतो की अनेक जन्म भगवान तथागत म्हणतात जेव्हा त्यांना बोधी प्राप्त होते, अनेक जन्म मी या संसारामध्ये भटकत राहिलो, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेत राहिलो, मृत्यूला प्राप्त होत राहिलो. पण आता माझ्या मनामध्ये घर निर्माण करणाऱ्या गहकारक दिठ्ठोसी, घर निर्माण करणाऱ्या तृष्णेला मी आता पाहिलं. दिठ्ठोसी, आता मी त्यांना पाहिलं आहे. त्या आता माझ्यामध्ये पुन्हा घर निर्माण करणार नाही, म्हणजे माझ्यामध्ये त्या तृष्णा पुन्हा उत्पन्नच होणार नाही. का? कारण जसं एखादा हा तुमचा एवढा मोठा स्लॅब, एवढं मोठं घर ज्या कॉलम वरती उभं आहे, ते कॉलम जर तुटले, ते कॉलम जर तोडले तर घर उभं राहील का? एखादी झोपडी, मग तथागतांनी ते झोपडीचं उदाहरण दिलं की जी झोपडी बाशावरती उभी असते, बांबूवरती उभी असते, ते बाशे बांबूच मी आता तोडून टाकले आहे, आता ती झोपडी पुन्हा उभी राहणार नाही. तसंच माझ्या मनामध्ये सुद्धा घर निर्माण करणाऱ्या ज्या तृष्णा आहे, त्या तृष्णांचा मी समूळ नाश केला, आता त्या माझ्यामध्ये पुन्हा उत्पन्न होणार नाही. आणि मग असं सांगितल्यानंतर भगवान तथागत पुढे आपला उपदेश निरंतर चालू ठेवतात. ही गाथा म्हटल्यानंतर पुढे भगवान तथागत हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करतात. दुःख, दुःखाचं कारण, दुःख मुक्तीचा मार्ग, या गोष्टींचा भगवान बुद्ध उपदेश देतात. मग बघा, ह्या ज्या तृष्णा आहे, या तृष्णा आपल्यामध्ये पुन्हा पुन्हा निर्माण होतात आणि त्या तृष्णांवरतीच आपल्याला विजय मिळवायचा आहे. तर हेच मनुष्याचं अंतिम ध्येय आहे. मग बघा तुम्ही, हे जे कुशल कर्म तुम्ही संपादन करता, हे कुशल कर्म आपण आपल्या निब्बाणासाठी ते सहाय्यक ठरायला पाहिजे, यासाठी आपण हे कुशल कर्म संपादन करतो. एक छोटंसं उदाहरण जर तुम्हाला दिलं तर बघा, आपण आपल्या प्रियजन जेव्हा ते मृत्युमुखी पडतात, ते मृत्यूनंतर आपण एक कार्यक्रम करतो, त्याला जलदान विधी आपण म्हणतो, पुण्यानुमोदन कार्यक्रम म्हणतो. तर ते कशासाठी करतो आपण? त्याचं कारणच असं आहे की आपले जे प्रियजन असतात त्यांनी काही निब्बाण प्राप्त केलेलं नसतं, त्यांच्या मनामधून काही तृष्णा नष्ट झालेल्या नसतात. मग कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभव तृष्णा असेल, पुन्हा पुन्हा काम भावनेची इच्छा उत्पन्न होणे, पुन्हा पुन्हा भौतिक गोष्टी कशा प्राप्त होतील याची इच्छा बाळगणे, आणि पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची इच्छा की आता मी या जन्मात काही करू शकलो नाही, मी पुढचा जन्म भेटला तर नक्कीच काहीतरी करेल, अशी भावना. आता या जन्मात मी काही करू शकले नाही तर मी पुढचा जन्म घेतल्यावर नक्कीच काहीतरी करेल. जसं तुम्हाला धम्मपदातील 2 सवतींची जर कथा माहीत असेल, वाचली असेल, तर त्याच्यामध्ये त्या 2 सवती असतात, त्या पुन्हा पुन्हा त्यांच्या मनामध्ये क्रोधामुळे, दुसऱ्याला मारण्याच्या भावनेमुळे ते पुन्हा 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 ते जन्म घेतात. असे कितीतरी जन्म घेतल्यानंतर ते प्रत्येक जन्मात एकमेकींचा ते ते घात करतात. एखादी पुढच्या जन्मामध्ये हरिण होते तर दुसरी वाघीण होते. ती पुन्हा मेल्यानंतर ती म्हणते की हिनं मला मारलं का, आता मी मेल्यानंतर मी काहीतरी अजून दुसरी काहीतरी होईल. मग ती जी वाघीण असते, ती जी हरिण असते, ती हरिण मेल्यानंतर असा विचार करते की मी पुढच्या जन्मात काहीतरी अशी होईल आणि मी हिला मारेल.
तेव्हा ती जी वाघीण असते ती कोंबडी बनते आणि जी हरिण असते ती मांजर बनते. असं ती कथा आहे, खूप मोठी आहे, ती काही इथे सांगत नाही. पण पुन्हा 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 जन्म घेण्याची इच्छा आपल्या रागामुळे, आपल्या क्रोधामुळे, आपल्या आसक्तीमुळे घडत असते. आणि म्हणून ही इच्छा आपली नसावी किंवा त्याच्यावरती आपण विजय मिळवावा, यासाठी हे निब्बाण प्राप्त करायचं असतं. आणि म्हणून आपल्या कोणाला जर वाटत असेल की हे सगळं करण्याचा एकमेव उद्देश आहे, जर तुम्ही भगवान तथागताचा धम्म 2 ओळीमध्ये समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की कुठलेही पाप कर्म न करणे, कुशल कर्माचा संचय करणे, कशासाठी? आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी. आणि मनाला परिशुद्ध करणे म्हणजे काय? निब्बाण प्राप्त करणे थोडक्यामध्ये. पण हे असं आपल्याला एका शब्दामध्ये, 2 शब्दामध्ये समजत नाही, म्हणून आपल्याला उदाहरणं देऊन सांगण्याची आवश्यकता लागते. तर बघा, या परिवाराने 3 महिन्यापर्यंत उपवासशील पालन केलं. नेहमी जशा जशा पद्धतीने त्यांना धम्मश्रवण करता येईल त्यांनी धम्मश्रवण केला, त्याच पद्धतीने त्यांना जशा पद्धतीने दान करता येईल त्यांनी दान केलं. तर हे शील पालन करणं, दान करणं, हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं फल प्राप्त करून देतं, हे सुद्धा आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एक शेवटची एक शिला संदर्भाची एक कथा सांगतो आणि धम्मप्रवचन समाप्त करतो. एक गाथा भगवान तथागतांनी म्हटलं की शिलेन सुगती यंती, शील पालन केल्याने सुगतीचा लाभ होतो. शिलेन भोग संपदा, शिलेन निभूतियंती, तस्मा शिलं विशुद्धये. शिलेन सुगतियंती, शिलेन निभूतियंती, शिलेन भोग संपदा, तस्मा शिलं विशुद्धये. ही गाथा, या गाथेचा उगमच खऱ्या अर्थाने भगवान तथागताच्या एका प्रवचनाचा तो एक सार आहे. भगवान तथागतांनी या प्रवचनामध्ये असं म्हटलं, या गाथेमध्ये, की शील पालन केल्याने आपल्याला सुगतीचा लाभ होतो, म्हणजे आपली दुर्गती होत नाही जिवंतपणी सुद्धा आणि मृत्यूनंतर सुद्धा. आता मृत्यूनंतर कशी, हे जर आपल्याला विस्तृतपणे ऐकायचं असेल तर भंतेजींच्या यूट्यूब चॅनलवरती अनेक भंतेजींनी त्याच्यावरती प्रवचन दिलेले आहे, इथेही देता येईल. पण मग जसं कालच भंतेजींनी सांगितलं की एकाच वेळेला ऐकण्याची मानसिकता ही फक्त 45 मिनिटाची असते, की 45 मिनिटच लोक एकाग्र चित्ताने ऐकू शकतात. त्याच्यावरती वेळ झाला की मग ते आळस येणं सुरू होतं, पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, डोकं दुखायला लागतं आणि अनेक विकार जे नसतात ते उत्पन्न व्हायला लागतात. आणि म्हणून खूप मोठा उपदेश करत नाही. पण ही जी गाथा भगवान तथागतांनी म्हटली की शिलेन सुगतियंती, शिलेन निभूतियंती, शिलेन भोग संपदा, तस्मा शिलं विशुद्धये. शील पालन केल्याने काय होतं? सुगतीचा लाभ होतो. मग सुगतीचा लाभ म्हणजे कसं? आता आपण अनेक ठिकाणी तुम्ही बघा, स्मशानभूमीमध्ये लोक म्हणतात की अमके ढमके लोक, म्हणजे हे व्यक्ती मरण पावले, त्यांना सुगती लाभो. आता सुगती लाभो म्हणून टाकतात, पण माहीतच नसतं सुगती म्हणजे नेमकं काय. तर गती सुद्धा 5 प्रकारच्या भगवान तथागतांनी सांगितल्या आहे. सुरुवातीला सुगतीला एखादा व्यक्ती गेला की नाही ते ओळखण्याचं बाह्य लक्षण तथागतांनी सांगितलं. मनुष्याला त्याच्या शरीराच्या वरती 9 प्रकारचे द्वार आहे आणि त्या 9 प्रकारच्या द्वारातून गंदगी बाहेर निघत असते. मृत्यूच्या समयी या 9 प्रकारच्या कुठल्याही द्वारामधून जर गंदगी बाहेर आली असेल तर असं समजावं की तो व्यक्ती दुर्गतीला गेलेला आहे किंवा गेलेली आहे. हे बाह्य लक्षण दुर्गतीला गेलेल्या लोकांचं. आणि आध्यात्मिक तसं बघायला गेलं तर त्याला अनेक कारणं आहेत. मग सुगती प्राप्त होते, शील पालन केल्याने सुगतीला व्यक्ती जातो, त्याची दुर्गती होत नाही. मृत्यूनंतर देखील तो चांगल्या लोकांमध्ये उत्पन्न होतो. हे आपल्याला धम्मपदाच्या कथा जेव्हा आपण वाचाल, ऐकसाल, तेव्हा आपल्याला हे समजाल. त्यानंतर शिलेन
भोग संपदा, शील पालन केल्याने आपल्याला भौतिक वस्तूंची सुद्धा प्राप्ती होते. भौतिक वस्तू जे लोक खूप सारं धन कमवतात, अनेक ज्याचा आपण उपभोग घेतो, ज्या वस्तूंचा, मग ते घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, सोनं नाणं असेल, आणि ज्या भौतिक गोष्टी आहे यांची आपल्याला प्राप्ती होते. कशाने? काय माहित नाही. शील पालन केल्याने. शील पालन केल्याने आपल्याला भौतिक गोष्टींची प्राप्ती होते. आणि मग शिलेन निभूती यंती, शील पालन केल्याने निर्वाणाचा देखील लाभ होतो. जे निर्वाण तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मनामध्ये ज्या तृष्णा उत्पन्न होतात त्या तृष्णांचा नायनाट करणे म्हणजे निब्बाण प्राप्त करणे. मग शिलेन निभूती यंती तस्मा शीलं विशुद्धये, जेव्हा आपलं शील पूर्णपणे शुद्ध प्रकारचं असतं तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. मग बघा, एके समयी काय होतं की एका राजाच्या दरबारामध्ये एक मंत्री असतो आणि तो मंत्री बुद्धाचा शिष्य असतो. बुद्धाचा शिष्य असतो, तो ब्राह्मण असतो, त्याच्याकडे खूप सारी धनसंपत्ती असते, त्याच्याकडे विपुल प्रमाणामध्ये धनसंपत्ती असते, तो राज्याचा मंत्री देखील असतो आणि तो विद्वान देखील असतो. हे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात. आणि मग एके दिवशी त्या नगरामध्ये भगवान बुद्ध येणार असल्याचं त्याला समजतं. आणि मग राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कामाचा मोठा व्याप असतो. त्याच काळामध्ये भगवान बुद्ध त्या नगरामध्ये येणार असतात. त्याला अशी माहिती मिळते. तो राजाकडे जातो आणि म्हणतो की महाराज, आपल्या नगरामध्ये आज भगवान बुद्ध येणार आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की मी भगवान बुद्धाचा किती मोठा उपासक आहे, किती मोठा त्यांचा अनुयायी आहे. तर मला त्यांचा उपदेश ऐकायला जायचा आहे, मला त्यांच्या स्वागताला जायचं आहे, तेव्हा मला तुम्ही जाण्याची अनुमती द्या. असं म्हटल्यानंतर तो राजा म्हणतो की जा, मी तुला अनुमती देतो, तू जाऊन तुझ्या शास्त्राचं तू दर्शन घे, तू त्यांचा उपदेश ऐक. असं म्हटल्यानंतर तो मंत्री जातो. गेल्यानंतर भगवान तथागताचं स्वागत करतो आणि जिथे उपदेश होणार असतो तिथे तो, त्याला जे आसन ठेवलेलं असतं तो तिथे बसतो. भगवंतासाठी जे आसन मांडलेलं असतं, भगवंताला त्या आसनावरती बसण्यासाठी विनंती करतो. आणि अनेक लोक, उपासक उपासिका, हे सर्व भगवंताचं प्रवचन ऐकण्यासाठी आलेले असतात. आणि हा मंत्री असल्यामुळे, भगवंताचा चांगला उपासक असल्यामुळे हा सगळ्यात समोरच्या लाईनीमध्ये बसतो. आणि बसल्यानंतर भगवान तथागत ओळखून घेतात आणि ह्याच उपदेशाला भगवान बुद्ध सुरुवात करतात. कोणता उपदेश? शिलेन सुगतियंती, शिलेन निभूतियंती, शिलेन भोग संपदा, तस्मा शीलं विशुद्धये. भगवान बुद्ध शील ह्या विषयावरती उपदेश करतात की शील पालन केल्याने काय होतं. आपण 3 महिने शील पालन केलं ना, आहे का नाही? नाही. हो. तर आपण 3 महिने शील पालन केलं. भगवान तथागत उपदेश त्या मंत्र्याला आणि इतर जमलेल्या उपस्थितांना करतात की शील पालन केल्यानेच तुम्हाला सुगतीचा लाभ होतो, तुमची दुर्गती होतच नाही. शील पालन केल्याने तुम्हाला निब्बाण प्राप्त होतं. शील पालन केल्याने तुम्हाला भोग संपदा, शिलेन भोग संपदा, शील पालन केल्याने तुम्हाला ज्या भौतिक, ज्याचा आपण उपभोग घेतो त्या गोष्टींची आपल्याला प्राप्ती होते. केव्हा? जेव्हा आपलं शील हे शुद्ध प्रकारचं असतं. आणि मग जर आपण हे शील पालन केलं नाही, हे शील जर आपण तोडलं, तर आपल्याला सुगतीचा लाभ होत नाही, आपली दुर्गती होते. हे शील जर पालन केलं नाही, शील जर आपण तोडलं, तर आपल्याला निब्बांत प्राप्त होत नाही, आपल्याला दुर्गतीच आपली होते. त्यानंतर हे शील पालन केलं नाही तर आपल्याला जे आपल्याकडे ज्या भौतिक गोष्टी असतील त्या सुद्धा आपल्याकडून निघून जातात, नष्ट होतात. किंवा आपण, जो व्यक्ती धनसंपन्न असतो पण त्याने जर दुशील पत्कारलं, त्याने जर शिलाचा मार्ग सोडून दिला, तर त्या व्यक्तीकडे असणारी धनसंपत्ती ही काय होते? नष्ट होऊन जाते. मग असं जेव्हा तो
मंत्री जेव्हा ऐकतो की भगवान बुद्धांनी हा उपदेश केला, आणि उपदेशामध्ये तर भगवान बुद्धांनी असं सांगितलं की शील पालन केल्याने सुगतीचा लाभ होतो, हे बरोबर आहे. शील पालन केल्याने निब्बाणाचा लाभ होतो, हे सुद्धा बरोबर आहे. शील पालन केल्याने भोग संपदा प्राप्त होते, याच्यावरती काही त्याला विश्वास बसेना. शील पालन केल्यावरती भौतिक सुख किंवा भौतिक वस्तू आपल्याला प्राप्त होतात, याच्यावरती त्याचा काही विश्वासच बसला नाही, किंवा त्याला ते असत्य वाटू लागलं. कारण त्याच्या जन्मापासूनच त्याच्याकडे विपुल धनसंपत्ती होती. तो ब्राह्मण होता, तो विद्वान होता, तो राज्याचा मंत्री होता, तर त्याच्याकडे पहिल्यापासूनच वडिलोपार्जित खूप साऱ्या शेत जमीन, धनसंपत्ती, सोनं, इतर घरामध्ये त्याचे नोकर चाकर आणि सगळ्या सुखसुविधा त्याला, तो जसा जसं आपण म्हणतो ना की काही लोक सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला येतात, तसा तो होता. आणि म्हणून तो असं म्हणू लागला की याच्यावरती काही त्याला विश्वास बसला नाही, की भगवान तथागतांनी हे सगळं बरोबर सांगितलं, पण शील पालन केल्यावरच हे सगळं काही येतं, याच्यावरती त्याला काही विश्वास बसला नाही. पण मग भगवान बुद्धांनी असं सुद्धा सांगितलं की जर तुमच्याकडे धनसंपत्ती असेल आणि तुम्ही जर शील मार्ग सोडून दिला, तुम्ही जर शीलाचं पालन केलं नाही, तर जे धनसंपत्ती तुमच्याकडे असते त्याचा काय होतो, नाश होतो. ते आपल्याकडून निघून जातं, ते नष्ट होतं. एवढंच काय, तर आपल्या जीविताला सुद्धा हानी होते. मग त्याला याच्यावरती काही विश्वास बसला नाही. आणि मग अनेक लोक असतात की ज्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊनच बघायला लागतं, अनेक गोष्टीचा अनुभव घेतल्यावरतीच ते मान्य करतात. असे काही लोक असतात की जसं आपण म्हटलं किंवा जाळामध्ये हात टाकू नका, चटका बसतो, ते म्हणतात की नाही आम्हाला टाकून बघू द्या, आमचा हात जळू द्या, मग आम्ही ठरवतो की हो, जाळात हात टाकल्यावरती चटका बसतो. तर असे काही लोक असतात. तसं त्या मंत्र्याच्या बाबतीत झालं. त्याने ठरवलं की मी हे तथागताचं वचन हे सत्य कसं काय, मी याची परीक्षा घेऊन बघतो. आणि म्हणून त्याने काय केलं, तो भगवंताला हात जोडून म्हणाला की भगवान, मला हे समजलं की शील पालन केल्यावर सुगतीचा लाभ होतो, निब्बाणाचा लाभ होतो, पण शील पालन केल्यावरती ही भौतिक गोष्टी प्राप्त होतात, हे काही मला समजलं नाही. मग तथागत म्हणतात की जर खरंच तुला असा जर विश्वास नसेल, तर तू तुझ्या पद्धतीने याला तपासून बघू शकतो. मग तो ठरवतो, तो उपदेश ऐकतो, भगवंताचं अभिवादन करतो आणि त्याच्या घरी निघून जातो. गेल्यानंतर तो म्हणतो की माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे आणि ही तर काय मी शील पालन केल्यामुळे मला मिळाली नाही, ही अगोदरच होती आणि ती वाढतच आहे. मग तो असा विचार करतो की आता आपण शील तोडल्यावरती हे आपल्याकडून नष्ट होते का, हे आपण बघू. असा विचार केल्यानंतर तो घरी गेल्यानंतर मनात ठरवतो की भगवंतांनी अनेक वेळेला पंचशिलाचा उपदेश केला आहे, आणि पंचशिलाचा उपदेश केल्यामुळे जर पंचशील जीवनामध्ये जर आपण तोडलं, म्हणजे शील तोडणं, जर आपण हे शील तोडलं तर बघू आपल्याकडची धनसंपत्ती नष्ट होते का, आपल्या जीविताला हानी होते का. मग तो ठरवतो की आपण पंचशील सिक्वेन्सनुसार तो तपासून बघतो की आता आपण हिंसा केली पाहिजे का, पानाती पाता वेरमणी आहे का नाही, आपण हिंसा केली पाहिजे काय, असं तो मनात विचार आणतो. मग त्याला असं वाटतं की आपण जीवनात कधीही हिंसा केली नाही, आपण मंत्रिमंडळाच्या मोठ्या पदावरती आहे, हिंसा करण्यासाठी लढण्यासाठी सगळे सामान्य सैनिक आहे, आपण तर फक्त हा राज्याचा कारभार आपण सांभाळतो, मग आपण हिंसा कशी करावी. आणि आपण तर बुद्धाचं शिष्य आहे, आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. तो ठरवतो की आपण हिंसा करायची, पण हिंसा करायचं त्याच्या मनात आल्यानंतर त्याला ते त्याला ते दुःख वाटू लागतं की नाही, माझ्याकडून हिंसा होऊ शकत नाही, मी हिंसा कशी करणार. म्हणून तो काय करतो, तो ते पण शील तो तोडण्याचं ठरवत नाही. त्याला वाटतं की मी व्याभिचार करावा, पण तेही काही त्याच्या बुद्धीला पटत नाही.
त्यानंतर तो ठरवतो की मी खोटं बोलावं, तेही त्याच्या बुद्धीला पटत नाही. त्यानंतर तो ठरवतो की मी मादक पदार्थ सेवन करावं, ते देखील काही त्याच्या बुद्धीला पटत नाही. मग त्याला असं वाटतं की आता एकच शील शिल्लक राहिलं. कोणतं? तुमचं लक्ष नाही वाटते. कोणतं शील शिल्लक राहिलं? चोरी, आहे का नाही? हिंसा नाही करायची ठरवलं, व्यभिचार नाही करायचं ठरवला, खोटं नाही बोलायचं ठरवलं, मादक पदार्थाचं सेवन नाही करायचं ठरवलं, आणि मग उरतं एकच शील, ते म्हणजे काय? आदींना दाना वेरमणी. म्हणजे काय? एखाद्याची वस्तू जी ज्याच्या मालकीची आहे ती त्याने आपल्याला दिली नाही, आदींना दाना न दिलेली वस्तू स्वीकारणे म्हणजे काय? चोरी. चोरीचा अर्थ काय? की एखाद्याच्या मालकीची वस्तू जर एखाद्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आपण ती त्यांना न विचारता ती घेणं, याला देखील चोरी म्हणतात. फक्त लोकांचे घर जाऊन फोडणे, कपाटातून पैसे काढणे, याला चोरी म्हणता येत नाही. चोरीचा अर्थ हा अशा पद्धतीने, एखाद्याच्या दारामध्ये जर फुलाचं झाड असेल आणि आपल्याला जर वाटलं की ते फूल आपण घेतलं पाहिजे आणि ते जर आपण घेतलं त्यांना न विचारता, त्याला देखील चोरी म्हणतात. तर चोरीचा असा खूप मोठा अर्थ आहे. फक्त घर फोड्या करणे म्हणजे चोरी नाही, असा अनेक मोठा दीर्घ अर्थ आपल्या प्रत्येक शिलाचा आहे. तर तो मंत्री असं ठरवतो की मी चोरी करतो, पण चोरी केल्यानंतर त्याला त्याला असं वाटतं की आता मी चोरी कोणाची करू? मी एवढा मोठा धनसंपन्न आहे, माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, मी जर एखाद्या गरीबाच्या घरी चोरी करायला गेलो तर ते काय म्हणतील, किंवा कोणी पाहिलं तर माझी किती इज्जत जाईल की हा राज्याचा मंत्री आमच्या घरी चोरी करून गेला, किती किती माझी बदनामी होईल. मग तो ठरवतो की मी आता एक काम करतो, मी राजाच्या महलामध्येच चोरी करतो. त्याला फक्त भगवान बुद्धाने दिलेला उपदेश तो सत्य आहे की असत्य हा त्याला तपासून बघायचा होता. आणि मग तो जातो. राजमहालामध्ये गेल्यानंतर तो जिथे राजाचे खदानं असतात सोन्याचे, त्या खदानामध्ये तो तिथे जातो. तिथे एक द्वारपाल उभा असतो. तो लगेच ते खजान्याचा पूर्ण ते दरवाजे खोलून देतो, कारण राज्याच्या मंत्रिमंडळाचा एक मंत्री तिथे आलेला असतो. आणि म्हणून तो द्वारपाल ते दरवाजे खोलून देतो. हा आतमध्ये जातो. जाऊन 2 सोन्याचे नाणे तो त्याच्या खिशामध्ये, त्याच्या कपड्यामध्ये तो टाकून घेतो आणि पुन्हा बाहेर येतो. द्वारपाल बघतो की अरे, ह्या मंत्र्याने 2 सोन्याचे शिक्के चोरले चोरले किंवा घेतले. त्याला असं वाटतं की राजाने सांगितलं असेल, किंवा काहीतरी हे सोनं तपासण्यासाठी नेत असेल, असं त्या द्वारपालाला वाटतं. त्या द्वारपालावरती राजाने जबाबदारी दिलेली असते की हे सोनं सांभाळणं किंवा याचं रक्षण करणं ही जबाबदारी तुझी. मग त्याला असं वाटतं की मी या मंत्र्याला कसं रोखू, हा तर राजाचा खूप जवळचा आहे. तो जातो आणि गेल्यानंतर तो मनाशीच विचार करू लागतो, मी चोरी केली आणि कुठं काय झालं मला? मी चोरी केली पण मला काहीच झालं नाही, माझी धनसंपत्ती गेली नाही, माझ्या जीविताला हानी झाली नाही, माझं कुठलंच वाईट झालं नाही. मग तो म्हणतो की ठीक आहे, उद्या परत चोरी करायची. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा येतो. द्वारपालाला म्हणतो की ते दार उघड. उघडल्यानंतर तो पुन्हा जातो आणि तो कोणाला न घाबरता तो पुन्हा 4 सोन्याचे शिक्के त्या खजिन्याच्या ठिकाणाहून काढतो आणि काढून आपल्या कपड्यामध्ये ठेवतो. तो द्वारपाल पुन्हा बघतो की अरे, काल सोनं नेलं, काल 2 नाणे नेले, आज 4 नेले. मग त्याच्या मनामध्ये त्याला वाटतं की जर मी याच्यावरती काही बोललो नाही तर राजा मला शिक्षा देईल, राजा मलाच फाशीची शिक्षा देऊन टाकेल, देहदंडाची शिक्षा देऊन टाकेल. म्हणून तो द्वारपाल राजाला तर काही सांगत नाही, कारण राजाला जर सांगितलं आणि हा जर बदलून पडला की नाही महाराज मी घेतलंच नाही, तर राजा मलाच शिक्षा देईल. म्हणून हा द्वारपाल इतर जे मंत्री असतात मंत्रिमंडळामधले त्यांना जाऊन सांगतो की बघा बघा, आपल्या मंत्रिमंडळामधले एक जे मंत्री आहे ते काल आले
त्यांनी 2 सोन्याचे शिक्के नेले आणि आज पुन्हा आले तर आज त्यांनी 4 शिक्के नेले. तर मला असं वाटतंय की ते चोरी करत आहे. तर तेव्हा तुम्ही ही गोष्ट स्वतःच्या डोळ्याने बघा. असं तो जेव्हा सांगतो ते मंत्री लोक विश्वास करत नाही. काही बोलू नको, तो तर खूप धनसंपन्न आहे, त्याच्याकडे विपुल धनसंपत्ती, तो कशाला चोरी करेल? तो या राज्याचा मंत्री आहे, राजाच्या जवळचा आहे, तो विद्वान आहे, तो ब्राह्मण आहे, तो बुद्धाचा शिष्य आहे, तो चोरी करू शकत नाही. मग तो म्हणतो की तुम्ही स्वतः येऊन बघा. मग पुन्हा तिसऱ्या दिवशी, जसा दुसऱ्या दिवशी याने सोनं चोरलेलं असतं 4 शिक्के, पुन्हा मनाशी विचार करतो की मी काल 2 शिक्के चोरले, आज तर जास्ती चोरले, पण तरी मला काही झालं नाही, माझी धनसंपत्ती नष्ट झाली नाही, माझ्या जीविताला हानी झाली नाही. असा विचार करून तो पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा तो सोनं चोरण्यासाठी त्या खजिन्याकडे जातो आणि द्वारपालाला म्हणतो की दरवाजे उघड. उघडल्यानंतर तो पुन्हा आतमध्ये जाऊन सोन्याचे 8 शिक्के त्याच्या कपड्यामध्ये ठेवताना हे सगळे मंत्री लोक त्याला लपून बघतात आणि बघितल्यानंतर लगेच त्याला पकडतात आणि म्हणतात, हे तुम्हाला शोभतं का? तुम्ही एवढे मोठे धनसंपन्न आहात, तुमच्याकडे विपुल प्रमाणात धनसंपत्ती आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही बुद्धाचे शिष्य आहात, तुम्ही राजाच्या जवळचे आहात, तरी तुम्ही सोनं चोरलं, तरी तुम्ही चोरी केली. तो म्हणतो की केली मी चोरी. मग तो म्हणतो की ते बाकीचे म्हणतात की मग तुम्हाला राजा पुढे नेलं पाहिजे. तुम्ही या खजिन्यातून आता सोनं चोरलं, याच्या पहिले किती चोरी केली असेल आम्हाला माहित नाही. मग तो म्हणतो की ठीक आहे, मी जेवढं चोरलं त्याच्यापेक्षा 1000 पटीने मी राजाला परत करेन. मग झालं, माझ्यावरचा चोरीचा आरोपच नष्ट होऊन जातो. पण जेव्हा ही बातमी राजापर्यंत जाते, राजापर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी राजाला जेव्हा सांगण्यात येतं की महाराज, तुमच्या जवळचा अत्यंत विश्वासू मंत्री, जो ब्राह्मण आहे, जो बुद्धाचा शिष्य आहे, जो विद्वान आहे, ज्याच्याकडे विपुल प्रमाणात धनसंपत्ती आहे, त्यांनी आपल्या खजिन्यातून 3 दिवस सतत चोरी केली, सोनं चोरलेलं आहे. असं म्हटल्यानंतर राजाला विश्वास बसत नाही. राजा त्या द्वारपालाला हकलून देतो की निघ, खोटं सांगू नको. मग नंतर बाकीचे मंत्री येतात आणि ते राजाला सांगतात की महाराज, द्वारपालाने सांगितलेली बातमी अतिशय सत्य आहे. मग राजाला फार राग येतो. राजाला वाटतं की मी मी इतक्या वर्ष याला मी माझ्या जवळ ठेवला, जो इतका माझा विश्वासू होता, त्यानेच माझ्या महलामध्ये चोरी केली. आणि कधीतरी राजाच्या खजिन्यामधून फार वर्षापूर्वी कितीतरी सोनं चोरीला गेलेलं असतं. अनेक वेळेला काही गोष्टी घडलेल्या असतात. राजा असा विचार करतो की ते सगळं त्यानेच केलं, ते सगळं त्यानेच केलं असा विचार तो राजा करतो. आणि मग म्हणतो की त्या मंत्र्याला काहीही विचार न करता, क्षणाचा विलंब न करता त्याला देहदंडाची शिक्षा द्या, त्याला लगेचच हत्तीच्या पायाखाली द्या, किंवा त्याला लगेच तुरंत त्याचं शिर धडाच्या अलग करा, असं राजा त्या शिपायांना सगळ्यांना आदेश देतो. आणि मग जेव्हा ही बातमी त्या मंत्र्यापर्यंत पोहोचते की राजाने तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि ती लगेच द्यायला लावली, असं सांगितल्यानंतर तो मंत्री थरथर थरथर कापायला लागतो. त्याला वाटतं की अरे, हे कसं झालं, मला पहिले राजाला माझी समस्या सांगू द्या. मग तो म्हणतो की नाही, बाकीचे मंत्री म्हणतात की नाही, राजाने तुम्हाला आता मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. मग तो म्हणतो की राजाला मला एकदा भेटायचं आहे, मला राजाला एकदा भेटू द्या. हे पुन्हा राजाला जाऊन सांगतात की महाराज, त्या मंत्र्याला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. राजा म्हणतो की नाही, मला त्याला भेटण्याची मुळीच इच्छा नाही, त्याला तुम्ही लगेच मृत्यूदंडाची शिक्षा द्या. असं बोलल्यानंतर त्या ठिकाणी तो राजा त्या ठिकाणी अशी प्रकारची तो शिक्षा देतो आणि सांगतो की नाही, त्याला तुम्ही लगेच फाशीची किंवा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, मला त्याला भेटण्याची इच्छा नाही. असं म्हटल्यानंतर तो मंत्री पुन्हा घाबरायला लागतो. पुन्हा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला सुरुवात होते. तो थरथर कापायला लागतो की अरे, मी किती चुकीचं केलं. मग त्याला लगेच भगवंताच्या वचनाची आठवण होते की जर शील तोडलं तर आपल्याला आपली मृत्यूची म्हणजे आपल्याला जीवितहानी होते, धनसंपत्ती नष्ट होते
आपल्याकडे असलेलं सगळं काही वैभव नष्ट होतं. म्हणजे त्याने असा विचार केला की मी राजाला जेवढं सोनं चोरलं त्याच्या 1000 पटीने पुन्हा परत करेन, पण ती संधीच त्याला मिळत नाहीये हे जाणून त्याला भगवंताच्या वचनावरती त्याने अविश्वास दाखवल्याची त्याला आपण फार मोठी चूक केली हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग तो म्हणतो की मी राजाला भेटल्यानंतर मी मला माझी शिक्षा माफ करावी अशी सुद्धा विनंती करणार नाही. मी राजाला माफी मागणार नाही किंवा राजापुढे रडणार देखील नाही, पण मला राजाला एकदा भेटू द्या. असं ते शिपाई मग त्या राजाला जाऊन सांगतात की महाराज, मंत्र्याला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे ते स्वतःची शिक्षा माफीसाठी नाही किंवा कसल्यासाठी नाही, ते तुम्हाला फक्त बोलू इच्छितात. फक्त तुम्हाला त्यांना काही बोलायचं आहे, म्हणजे त्यांना काही तुमच्याशी बोलायचं आहे ह्या इच्छेने ते त्यानंतर ते सगळे ते मंत्री जाऊन सांगतात. आणि मग राजा म्हणतो की ठीक आहे, त्याला बोलवा. बोलवल्यानंतर राजा त्या मंत्र्याकडे बघतच नाही, दुसरीकडे तोंड फिरून राजा त्याला म्हणतो की बोल, तुला काय म्हणायचं आहे. तो म्हणतो की महाराज, तुम्हाला माहित आहे ना मी ब्राह्मण आहे. राजा म्हणतो की हो माहित आहे, तरी तू चोरी केली. तो म्हणतो की महाराज, तुम्हाला माहित आहे ना माझ्याकडे विपुल धनसंपत्ती आहे. राजा म्हणतो की हो माहित आहे, तरी तू चोरी केली. तो मंत्री म्हणतो की महाराज, तुम्हाला माहित आहे ना मी फार विद्वान आहे. मग राजा म्हणतो की हो माहित आहे तू विद्वान आहे, तरी तू चोरी केली. तो म्हणतो की महाराज, तुम्हाला माहित आहे ना मी बुद्धाचा शिष्य आहे. मग राजा म्हणतो की मी तेच तर म्हणतो आहे की तू बुद्धाचा शिष्य आहे, अनुयायी आहे, तरी तू चोरी केलीस. मग तो म्हणतो की महाराज, पण तुम्ही हे नाही विचारलं की मी चोरी का केली. त्यावरती राजा म्हणतो की सांग पटकन, मला बाकीचं तुझं काही ऐकायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की महाराज, मी तुमच्याकडे काल विनंती केली होती, म्हणजे काही दिवसापूर्वी, की भगवंताचं स्वागत करायला मला जायचं आहे आणि मी त्यांचा उपदेश ऐकणार आहे. मग तेव्हा मी भगवंताचा उपदेश ऐकला. मग त्याने ती गाथा राजाला बोलून दाखवली की शिलेन सुगतियंती शिलेन निभूतियंती शिलेन भोग संपदा तस्मा शिलंग विशुद्धय. की शील पालन केल्याने ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते, आणि नाही केलं तर जे स्वतःच आहे ते देखील नष्ट होते. असं जेव्हा त्याने राजाला सांगितलं, आणि मग तो म्हणतो की मग याच्यामुळे काय झालं. तो म्हणतो की महाराज, मला ही गोष्ट काही भगवंताची याच्यावरती माझा विश्वास नव्हता की सील तोडल्यावरती आपल्या जीविताला हानी होते आणि आपल्याकडे असलेली धनसंपत्ती ही नष्ट होते, आणि म्हणून मी ती तपासण्यासाठी मी चोरी केली. पण मला माहीत नव्हतं की भगवंताच्या वचनावरती अविश्वास दाखवल्याने माझी अशी हानी होईल. तेव्हा महाराज, मला हे नक्की समजलं आहे की भगवंताचं वचन हे कधीही सत्य ठरत असतं, आणि मी त्याच्यावरती अविश्वास दाखवला म्हणून आज मला मृत्यूदंडाची शिक्षा मिळत आहे. तेव्हा त्यावरती तो म्हणतो की महाराज, बस मला एवढंच सांगायचं आहे, आता मी तुम्ही दिलेली शिक्षा भोगायला तयार आहे. तेव्हा राजालाही त्याच्यावरती दया उत्पन्न होते की अरे, माझा महलामध्ये जी अगोदर चोरी झाली ती याने केली नव्हती, तर हा भगवंताच्या वचनाच्या तपासणी करत होता, आणि म्हणून याने ही चोरी केली. हे समजल्यानंतर राजा त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुझी मृत्यूदंडाची शिक्षा आता माफ करतो, मी तुला ती शिक्षा देत नाही. तो म्हणतो की नाही महाराज, मी फार मोठा अकुशल कर्म केला, भगवंताच्या वचनावरती अविश्वास दाखवला, तेव्हा मी ही शिक्षा भोगणारच आहे. राजा म्हणतो की अरे, एवढा नाराज होऊ नको, मी तुला लागल तर माझं काही अर्ध राज्य देतो, पण तू एवढा प्रामाणिक आहे, फक्त तू भगवंताचं वचन सत्य आहे की नाही एवढंच तपासण्यासाठी तू चोरी केली. तो म्हणतो की नाही, मी मृत्यूदंडाची शिक्षा भोगायला तयार आहे. राजा अनेक विनवण्या करून सुद्धा तो मंत्री ऐकत नाही, आणि मग शेवटी तो मंत्री म्हणतो की महाराज, एकच अट आहे, तुम्ही जर मला मृत्यूदंडाची शिक्षा देऊ इच्छित नसाल तर माझी एकच अट आहे, ती जर तुम्ही पूर्ण केली तरच मी ही शिक्षा नाकारतो. मग राजा म्हणतो की सांग, तुझी काय इच्छा आहे, काय अट आहे. तो म्हणतो की मला तुम्ही भगवान बुद्धाचा भिक्खू होण्याची, शिष्य होण्याची परवानगी द्या, तेव्हाच मी काय करतो, मी ही शिक्षा
जी आहे ती नाकारतो. मग राजाकडे काहीच पर्याय उरत नाही. राजा म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि मग तो भगवंताकडे जातो. जाऊन भगवंताला क्षमा याचना करतो. आणि क्षमा याचना करून तो म्हणतो की भगवान, खऱ्या अर्थाने मी आपल्या वचनावरती अविश्वास दाखवला, याची जी काही याची कल्पना मला आलेली आहे. आणि म्हणून मी आता हे जे सील आहे ते सील तोडल्यामुळे कसे दुष्परिणाम होतात याची मी स्वतः अनुभूती घेतली. म्हणून यापुढे मी कधी सील तोडणार नाही. मला आपल्या संघामध्ये आपण सामील करावं. आणि मग भगवान बुद्ध ही भिक्कवे म्हणून त्या मंत्र्याला आपल्या संघामध्ये दीक्षित करतात. आणि मग तो पुढे चांगला भिक्खू होऊन आणि पुढे तो अरंत देखील होतो. अशी कथा ही बुद्ध धर्माच्या साहित्यामध्ये प्रचलित आहे. तेव्हा हे सील तोडणं आपल्यासाठी किती घातक आहे हे आपल्याला एका ह्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. तेव्हा आपण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सील पालन केलं असेल तर ते सील आपण इतकं पक्क पाहिजे की त्या सील पालनानेच आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून ते सील आपण अशा पद्धतीने जपलं पाहिजे. कारण ते सील एक प्रकारचं काय आहे, धन आहे. आपण आपलं धन कसं जपतो? आपण आपलं धन हे जीवाच्या पलीकडे जपतो, आहे का नाही? तसं हे जे शील आहे हे शील सुद्धा एक प्रकारचं धन आहे. ते आपण जपलं पाहिजे. धनासारखं आपण शील जपलं पाहिजे. अशा पद्धतीचा उपदेश आजच्या प्रसंगी करतो. भंतेजींनी 20 मिनिटं बोलायला लावलं होतं, परंतु मी खूप मोठा वेळ घेतलेला आहे. तेव्हा या ठिकाणी अधिक न बोलता आपल्या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलकामना व्यक्त करतो. भंतेजींनी बोलण्याची संधी या ठिकाणी दिली, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूजनीय भंतेजींना अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.